मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. ए भैया अरे 8 वाजे का ना फयाज ना 8 वाजे का ना आधी इंटर वाजे आमचं 22 नमस्ते टाटा चार कमर को डालने का शेतल ताई या खुद किशन जादव और ये नागेश अन्ना के घर वाले अंबिका ताई, शिवराज गायकवाड़ के घर वाले चैतन्य ताई और ये नड़गिरी ताई. हमें देख कर कमल फूल को वोट करो. समाज के सब ज्येष्ठ लोग हमारे साथ में हैं. हाँ यार काढ़ा मामा नाक मशीन नाक मशीन कमाल मावशी समाज के अलग दೊಡ್ಡ मिळाला नागे अंबिका शिवराज गायकवाड़ मनोहर नाक कमल ಹೋಗಿ ಹೋದಾಗ ನಾಲ್ಕು ಮಸೀದಿಗಳು ನಾಲ್ಕು ಮಸೀದಿಗೆ ಮತದಾನ ಮಾಡ್ರಿ. ಸಮಾಜ ದೇಶ ಮಂದಿ ಎಷ್ಟಿದ್ರು ನಿಮಗೆ ಸಮಯಕ್ಕಾಗಲ್ಲ ಈಗ शिवराज गायकवाड़ के सौभाग्यवती चैतन्य और ये नड़गिरी ऐसे हम चारों उम्मीदवार कमल फूल पर ठहरे तो है. और समाज के सभी ज्येष्ठ लोग हमारे साथ है. काम करने का मौका दो, कमल को बटन दबाओ. 4 मशीन 4 बटन 4 बार दबाने का. हाँ कमल दिखता ना हाँ वहाँ दबाने का 4 बार 1 2 3 ऐसा बुक है. ये देखो गाइस कैसे 4 मशीन चार कमल समजे नाही ते चार बघायचे नंबर कमल दाबायचे इकडे या घर घ्या ये घर घर ये घर नाही इकडे नाही तिथं आहे की माणसं दादा तिथं 2-3 घर आहे. नाही ना अजून आपल्याला यायचं आहे इकडे ए बच्चा कमाल अच्छा कमाल हम तुम्हारे साथ हैं. कमळाशिवाय येणार कोण कमळाशिवाय येणार कोण अर्जुन जनता पार्टीचा जय भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा जय. भारतीय जनता पार्टीचा जय. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जामुनी महाराज की जय. जामुनी महाराज की जय. प्रभाग क्रमांक 22 मध्ये आज भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवारांच्या करिता आज या ठिकाणी मधुकर उपलपस्तीमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि शहर मध्येचे लोकप्रिय आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोटे यांनी ज्या पद्धतीने विकास या देशाचा, महाराष्ट्राचा आणि विशेषतः करून शहर दक्षिणचा केलेला आहे, त्याच धर्तीवर आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 मधील 4ही उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन भारतीय जनता पक्षाचे विचार धोरण या ठिकाणी सांगत आहेत. परवाच आम्ही
आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गोरे साहेब आणि त्याच पद्धतीनं शहर मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील तमाम मोची समाज बांधवाकरिता ज्या मुनी सांस्कृतिक भवन करता माननीय देवेंद्रदादा कोटे यांनी शब्द टाकला आणि पालकमंत्री गोरे साहेबांनी 2 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मोची समाजाला देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे सोलापूर शहरातल्या तमाम ज्या ठिकाणी मोची समाज आहे त्या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी 2 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहर दक्षिणचे आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी दिलेले आहे। आजपर्यंत आपण पाहतो की पाठीमागचे जे 15 वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी प्रणिताई शिंदे यांनी काम केलं, परंतु मोची समाजाला साधं एक 20 ते 25 लाख रुपये देखील शहराच्या पातळीवर दिलेले नाही। परंतु विद्यमान आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून संपूर्ण मोची समाजाकरिता 2 कोटी रुपयाचा विकास निधी ज्या भवन करता दिलेला आहे, त्यामुळे संपूर्ण मोची समाज आनंदमय झालेला आहे आणि प्रत्येक वस्तीमध्ये संपूर्ण मोची समाजाच्या मध्ये प्रत्येक कार्यकर्ता माता भगिनी या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्या सर्वांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक समाज बांधव कोशिशीने प्रयत्न करत आहेत। त्याच पद्धतीनं प्रभाग क्रमांक 22 मध्ये देखील मधुकर उपलब्ध वस्ती, दोंडीबा वस्ती, हिरण वस्ती या सर्व 2 नंबर झोपडपट्टी या सर्व भागातील तमाम मोची समाज बांधव भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 4 लोकांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार आहे। प्रभाग क्रमांक 22 अधिकृत उमेदवार किसनाना जाधव आणि नागेशांना गायकवाडांचे सौभाग्य होते। अंबिकाताई गायकवाड, माझे मित्र दत्ता नटगिरी आणि युवा नेतृत्व असे सोलापुरात हिंदुत्ववादी असे निर्माण झालेले शिवराज गायकवाड यांची पत्नी चैत्रलताई या 4 उमेदवारांना तमाम मोची समाजांना आवाहन करतो। 4 उमेदवारांना प्रभाग 22 मध्ये त्यांना बहुमताने निवडून आणायला पाहिजे आणि 4 सोलापूर शहरात 4 नाही तर प्रत्येक कुठं समाजाचे भाजपला निवडून आणायचं काल आमदारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेले आहेत। आयटी पार्क आल्याने आपल्या मुलांना एक कमळाला मत दिला तर आयटी पार्क आलं की आपल्या मुलांना रोजगार मिळेल आणि रोज पाणी नळाद्वारे रोज पाणी येण्याचं आव्हान दिलेलं आहे। आमदारांनी जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत फेटा बांधत नाही असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि तमाम मोची समाज भाजपच्या पाठीमागे राहणार आहे। गायकवाड महिला उपाध्यक्ष आज 22 प्रभाग मध्ये जेव्हा सर्वे करत होतो त्यावेळेला सगळे मोची समाज आपल्या सोबत आहे अशी धोरणं त्यांनी दाखवलेली आहे आणि काल महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवादादा यांनी जे आम्हाला आश्वासन दिले आहे ते पूर्ण करणार आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे पाणीचा जो प्रश्न आहे, आयटी पार्क आणि आपल्या सोलापूरमध्ये जे बेरोजगार आहेत युवा त्यांच्यासाठी काम वगैरे देणार आहेत त्यांनी आणि आपल्या प्रभाग 22 मध्ये सगळ्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद दिसत आहे आणि आम्हाला आश्वासन आहे कमळाशिवा 102 प्रभाग मधले सगळेजण जिंकून येणार असे मला वाटते।